आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 12 मुद्दे सांगणार आहे जे तुम्हाला समजून घ्यायला हवेत. तुमचं आयुष्य शांततेत, समाधानात आणि कुठल्याही टेन्शनमध्ये न जाण्यासाठी या 12 गोष्टी तुम्ही समजून घ्यायला हव्यात. या 12 गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्हाला कोणी कितीही त्रास देण्याचा, मनस्ताप देण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रसंगात आणि कुठल्याही क्षणी स्थिर, शांत आणि संयमी राहू शकाल. या 12 गोष्टी तुम्हाला तुमचं आयुष्य टेन्शन फ्री आणि शांततेत जगायला शिकवतील. चला तर मग बघूया त्या 12 गोष्टी कुठल्या आहेत ते. नंबर 1, जीवनाच्या प्रवासात सगळे सोडून जाणार आहेत, त्यामुळे एकटे जगायला शिका. माणूस कशाला घाबरत असेल तर तो म्हणजे एकटेपणाला. माणूस हा फक्त शरीराने एकटा नसतो तर तो मनाने देखील एकटा असू शकतो. मग तो शरीराने सगळ्यांमध्ये असून देखील एकटा असतो. पण तरी देखील माणूस एकटं राहण्याला घाबरतो. माणूस नेहमीच कोणाचा तरी आधार शोधत असतो आणि मग पुढे जाऊन आपल्याला याच आधाराची सवय होते. आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी कसेही वागले तरीही आपल्याला त्यांची सवय झाल्यामुळे आपण त्यांच्यापासून दूर जायला घाबरतो. कुठल्याही नात्यामध्ये कितीही कटुता आली किंवा आपलं कोणाशी जमत नसेल तरी देखील आपण सोबत असतो, सोबत राहतो. पण त्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यातून कायमचा दूर कधीही करत नाही. याचं कारण म्हणजे माणूस एकटा राहायला घाबरतो. पण नेमकी याच गोष्टींची भीती तुम्ही दूर केलीत, एकटं राहायला शिकलात तर तुम्हाला कोणीही व्यक्ती येऊन दुखावून जाणार नाही. तुमच्या आयुष्यात तुमच्या आजूबाजूला माणसे असतील तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही लोकांच्या सहवासात असाल ही चांगली गोष्ट आहे. पण ज्या वेळेस लोक आपल्यापासून दूर जातात, आपल्याला सोडून जातात, मग त्याची कारणे काही का असेना, त्यावेळेस आपण दुःखी होतो, एकटे पडतो आणि तो एकटेपणा आपल्याला असह्य होतो. का तर आपल्याला माणसांची सवय झालेली असते आणि आजच्या काळात आपल्या आयुष्यात माणसे येतात, त्यांची कामे झाली की ते आपल्याला सोडून निघून जातात. मग अशा वेळेस आपल्या आयुष्यातून दूर निघून गेलेल्या व्यक्तीमुळे आपण नैराश्यात जातो, ज्याला आजच्या काळात आपण डिप्रेशन म्हणतो. आपल्या मनावर, आपल्या बुद्धीवर या गोष्टीचा परिणाम होतो की कोणीतरी आपल्याला सोडून गेलं आहे आणि आपण एकटे पडलो आहोत. डिप्रेशनमध्ये आपल्या मनावर परिणाम होतो. कुठल्याच गोष्टीत मन न लागणे, कायम उदास राहणे, आयुष्याबद्दल नकारात्मक भावना होणे, या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून एकच पर्याय, आपल्या मनाची सुरुवातीपासूनच तयारी असायला हवी की आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, येणारी माणसे ही एक ना एक दिवस आपल्या आयुष्यातून आपल्याला सोडून निघून जाणार आहेत आणि कधीतरी आपण एकटे राहणार आहोत. हे आपल्या मनाला आपण समजावून सांगितलं पाहिजे. आपल्या मनाची तशी पूर्वतयारी केली तर आपण कधीही डिप्रेशनमध्ये जाणार नाही. या उलट लोकांचे खरे चेहरे आपल्याला दिसल्यानंतर, आपण एकटे झाल्यानंतर आपण आणखी मोकळेपणाने आयुष्य जगू शकू. आपल्या रोजच्या जगण्यावर, वागण्या बोलण्यावर कुणाचेही नियंत्रण नसणार. आपल्याला कोणीही सल्ले द्यायला येणार नाही. जे काही आपल्याला करायचं आहे ते आपण मोकळेपणाने करू शकतो. कारण आपण लोकांच्या संगतीत राहिलो की आपल्या लोकांकडून अपेक्षा ठेवणं सुरू होतात आणि लोकांच्या देखील आपल्याकडून अपेक्षा असतात आणि मग ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांची मने दुखावली जातात, नाती दुरावली जातात, नात्यामध्ये अबोला येतो. या उलट तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीचे स्वागतच करा. पण जर काही काळानंतर त्या व्यक्ती तुमच्या आयुष्यातून तुम्हाला एकटं सोडून जाणार असतील, अशा वेळेस तुम्ही त्यांच्या या निर्णयाचे देखील स्वागत करायला हवं. आपल्या आयुष्यातून जाणाऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा आपल्या मनाची तयारी अशी ठेवावी की आपण कधी ना कधी एकटे राहणार आहोत. लोक त्यांच्या स्वभावानुसार आणि काळानुसार वागणार आहेत. म्हणून आयुष्यात कधीही डिप्रेशनचे शिकार व्हायचं नसेल, नैराश्यात आयुष्य जगायचं नसेल तर एकटे राहण्याची कला शिकून घ्या. नंबर 2, कुठल्याही गोष्टीची, कुठल्याही व्यक्तीची काळजी करणं सोडून द्या. जेवढी तुम्ही जास्त काळजी घेणार तेवढे तुम्ही जास्त तणावात आयुष्य काढणार.
तुम्ही काळजी करणं सोडलं की तुमचं आयुष्य आनंदी जाणार. एक गोष्ट तर खरी आहे की तुम्ही ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची जितकी जास्त काळजी करता त्या गोष्टी तितक्या अवघड होत जातात. तुमच्या काळजी करण्याने गोष्टी सुटत नाहीत, त्यांचं समाधान मिळत नाही. कारण काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो, व्यक्तीवर आपला कंट्रोल नसतो. आपण फक्त आपल्या स्वतःवर, आपल्या विचारांवर कंट्रोल ठेवू शकतो, तेवढेच आपल्या हातात असते. त्यामुळे तुमच्या काळजी करण्याने कुणाचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसतो. उलट तुमच्या काळजी करण्याने तुमच्या शारीरिक व्याधी जडतात, आजार मागे लागतात आणि जडलेल्या आजारांना बरं करण्यासाठी आपण पैसा घालतो, दवाखाना मागे लावून घेतो. त्यामुळे तुम्ही इतरांबद्दल जेवढी काळजी कमी करणार तेवढे तुम्ही आनंदी आणि समाधानात आयुष्य जगणार, तेवढे जास्त निरोगी आयुष्य तुम्ही जगणार. पण त्यासाठी तुम्ही स्वतःला हे समजवायला हवं की आपल्या काळजी करण्याने काहीही होणार नाही. एखाद्या गोष्टीची किंवा व्यक्तीची काळजी करण्याऐवजी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या उपायांवर विचार करायला हवा. फक्त आपल्या काळजी करण्याने काहीही होत नाही. म्हणून जगातली कुठलीही अडचण सोडवण्यासाठी एकतर वेळ हवा असतो, पैसा हवा असतो किंवा माणसं हवी असतात. या व्यतिरिक्त जगात कुठलाही प्रॉब्लेम असा नाही जो काळजी करून सोडवला जाऊ शकेल. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काळजी करून भागत नाही, त्यासाठी त्या अडचणी कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा लागतो. म्हणून आयुष्य शांततेत, समाधानात आणि तणावमुक्त घालवायचं असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा. नंबर 3, अलिप्त राहायला शिका. कुठलीही गोष्ट वैयक्तिकरित्या घेऊ नका. कुणी काही म्हणत असेल, बोलत असेल तर कुठलीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. लोकांचं काम आहे बोलणं आणि लोक बोलत राहतात. आपण सगळ्या गोष्टींपासून अलिप्त राहिलं पाहिजे. जेवढं अलिप्त राहायला शिकाल तेवढं लोकांच्या बोलण्याचा त्रास कमी होणार आणि आपण टेन्शन फ्री राहणार. याचा अर्थ सगळ्यांशी नाती तोडायची, सगळ्यांपासून लांब राहायचं असा नाही. आपली नाती ही आपल्याला निभावता आली पाहिजेत. पण जिथे तुम्हाला असं दिसतंय की लोक इतरांना नावं ठेवत आहेत, लोकांना वाईट बोलत आहेत, वाईट कामं करत आहेत, तर अशा लोकांमध्ये मग ते आपले नातेवाईक असो, आपले मित्रमैत्रिणी असो, अशा लोकांपासून, अशा जागेपासून अलिप्त राहायचं. तिथे असूनही त्या गोष्टींमध्ये, त्या वाईट कामांमध्ये आपण आपला सहभाग द्यायचा नाही. यालाच आपण अलिप्त राहणं असं म्हणू शकतो. नंबर 4, समाधान. आनंद म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळवणे नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींमध्ये समाधानी राहणे म्हणजे आनंद. आयुष्यात कुठल्याच माणसाच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होत नाही. म्हणून जगात पूर्णपणे समाधानी आणि खुश असलेला माणूस तुम्हाला सापडणार नाही. कारण माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत आणि त्याला आनंदी कशात राहायचं, कुठल्या गोष्टीत राहायचं हे कळत नाही. म्हणून तो आयुष्यभर आनंदाच्या शोधात भटकत राहतो. खरं तर एखाद्या गोष्टीचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला जी पाहिजे तीच गोष्ट मिळायला हवी असे नाही. तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यातूनही तुम्ही आनंद निर्माण करू शकता. कारण कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाल्यानंतर मिळणारा आनंद हा तेवढ्यापुरताच असतो, त्या अपेक्षापूर्तीच्या क्षणाइतका, त्यानंतर नाही. त्यामुळे चिरकाल आनंद शोधायचा असेल तर तो काय नाही किंवा कुठल्या गोष्टी नाहीत यामध्ये शोधण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्यात शोधला तर नक्की आपल्याला आनंद मिळेल. नंबर 5, जिथून तुम्हाला काढलं जात आहे ते तुमच्यासाठी नसतं हे लक्षात ठेवा. स्वतःचा आत्मसन्मान ठेवायला शिका. ज्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जात नाही किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला बाहेर केलं जातं त्या ठिकाणी तुमचं काहीही काम नसतं. तुम्हाला मान नसतो, सन्मान नसतो, किंमत नसते. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नका. स्वतःचा सन्मान स्वतः राखा. नंबर 6, लवचिकता. संकटांना तुमचा सर्वात मोठा शिक्षक म्हणून स्वीकारा, कारण ते तुम्हाला लवचिक बनवत असतात. आपल्याला जे काही शाळेतून शिक्षण मिळतं ते केवळ पुस्तकी, पण आयुष्य कसं जगायचं हे मात्र आपल्याला अनुभव शिकवतात. आयुष्यात येणारी संकटे शिकवतात. म्हणूनच कदाचित संकटांना सगळ्यात मोठा गुरु मानला जातो, कारण त्यांच्या इतका
आपल्याला कोणीही शिकून जात नाही. आपल्यासमोर आलेली संकटे, अडचणी या आपल्यातला संयम, धैर्य, सहनशक्ती आणि आपली लवचिकता या सगळ्या गुणांना पारखून बघत असतात. आणि संकटाच्या काळात माणूस जितका लवचिक असतो तितका कदाचित इतर कुठल्याही वेळेस असू शकत नाही. म्हणून संकटांना संधी म्हणून बघा. संकटे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आणि काहीतरी देण्यासाठी येत असतात. त्यामुळे संकट आले म्हणून घाबरून जाऊ नका. नंबर 7, अनुभव. तुमच्या संपत्तीपेक्षा तुमचे अनुभव जास्त महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुमची संपत्ती कमी होते, निघून जाते, तेव्हा तुमचे अनुभव टिकून असतात. संपत्ती, मालमत्ता या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. त्या येत असतात, तशाच जात असतात. प्रत्येकाची परिस्थिती सारखी राहत नाही. मग गरिबीतून श्रीमंत होणं असो किंवा श्रीमंतीतून गरिबी येणं असो, भौतिक गोष्टी निघून जातात. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात ते मात्र आयुष्यभरासाठी असतात. त्यामुळे गरिबीतून वर येताना येणारे अनुभव आणि श्रीमंतीतून पुन्हा गरीब होतानाचे अनुभव तुम्हाला आयुष्यभरासाठी पुरतात. आणि त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. गेलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही परत मिळवू शकता, ते केवळ तुमच्या अनुभवाच्या जोरावर. म्हणून आयुष्यात भौतिक संपत्ती, मालमत्ता कमी असली तरी चालेल, पण अनुभव मात्र चांगला खचून असला पाहिजे. पैसा गेला तरीही तुम्ही अनुभवाने श्रीमंत असाल. नंबर 8, शहाणपण. सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. तुमचं ज्ञान म्हणजे ते होकायंत्र आहे जे तुम्हाला कायम मार्ग दाखवत असते. आजकालच्या जगात तग धरून राहायचं असेल, स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर ज्ञान असणे गरजेचे आहे. आणि केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तुम्हाला व्यवहार ज्ञानसुद्धा असायला हवं. पुस्तकातून जे काही ज्ञान मिळतं ते प्रत्यक्ष आयुष्यात कसं उतरवायचं याचं देखील तुम्हाला ज्ञान असावं लागतं. म्हणून आयुष्यात तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असाल तरीही शिकणं किंवा ज्ञान मिळवून तुमचं शहाणपण टिकवणं कधीही थांबवू नका. कारण तुमचं ज्ञान म्हणजे असं होकायंत्र आहे जे तुम्हाला प्रत्येक संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात योग्य मार्ग दाखवत असतं. नंबर 9, वेळ. वेळ हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अमूल्य घटक आहे. तो हुशारीने योग्य त्या ठिकाणी खर्च करा. जगात सगळ्यात जास्त अमूल्य काय असेल तर ती गोष्ट म्हणजे वेळ. आणि आयुष्यात तो कधीही परत येणार नाही हे माहीत असतानासुद्धा आपण वारेमाप उधळतो. ती गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यातील वेळ. तुम्ही काही सेकंदापूर्वी गेलेले क्षण परत आणू शकत नाही, तो पुन्हा जगू शकत नाही. इतका वेळ अमूल्य आहे, तर तो तुम्ही योग्य पद्धतीने, हुशारीने, योग्य ठिकाणीच वापरायला हवा. नंबर 10, करुणा, माया. तुमची आंतरिक शक्ती ही करुणेच्या आणि तुमच्या दयाळूपणाच्या क्षणात जास्त चमकते. ज्या माणसाच्या मनात करुणेचा भाव असतो तो माणूस आपलं आयुष्य शांतपणे जगू शकतो किंवा तो आतून मनाने खूप शांत झालेला असतो. कुठल्याही संकटांचा किंवा कोण काय म्हणेल, कोण काय बोलतंय याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण ज्या माणसाच्या मनात दयाभाव असतो, करुणा असते, तो माणूस कुणाचाही द्वेष करू शकत नाही. आणि ज्या माणसाच्या मनात द्वेष नाही, मत्सर नाही, सोडायची भावना नाही, तो माणूस आतून शांत असतो. आणि अशा वेळेस आपली आंतरिक शक्ती ही खऱ्या अर्थाने दिसून येते. नंबर 11, एकांत. एकटेपणा जिथं आत्मशोध आणि आंतरिक शांती मिळेल. माणूस एकांतात असला तर तो शांतही असतो आणि त्यालाच नव्याने शोध देखील लागतो. आपल्यातल्या उणीवा शोधायला लागतो. आपल्यातल्या चांगल्या बाजू देखील त्याला जाणवतात. त्याला त्याची नव्याने अशी ओळख होते. म्हणून आयुष्यात एकटेपणा असेल तर घाबरू नका. त्या एकटेपणाला एकांतात कसं बदलता येईल आणि आपल्या एकांतातून आत्मशांती कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा. नंबर 12, कृतज्ञता. दररोज कृतज्ञता व्यक्त करत जा, ज्यामुळे आपल्या संकटांचं रूपांतर आशीर्वादात होते. आपल्या आजूबाजूला जी काही माणसं आहेत, निसर्ग आहे,
जी आपल्याला रोज काही ना काही देत असतात. निसर्गही आपल्याला रोज काही ना काही देत असतो. अशा वेळेस आपल्याला देणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपल्या मनात कृतज्ञता असायला हवी आणि आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो तीच आपल्याला आशीर्वाद रूपाने परत मिळते आणि आपल्या सगळ्या गोष्टी सकारात्मक होतात. देव आहे की नाही हे माहीत नाही, पण आपल्याला ज्या ज्या व्यक्तींकडून किंवा ज्या लोकांकडून निसर्गाकडून मदत होते त्याबद्दल जर आपण कृतज्ञता ठेवली तर नक्कीच आपल्याला नंतर आपल्या वागणुकीमुळे आपण केलेल्या चांगल्या गोष्टी पुन्हा परत मिळतात आणि या नियमानेच आपल्यासोबत नेहमी चांगलं घडतं. खरं तर देवापेक्षाही आपण एखाद्यासमोर व्यक्त केलेली कृतज्ञता आपल्यासाठी मोठी असते. त्यामुळे कायम इतरांबद्दल कृतज्ञ राहा. मित्रांनो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू युनिवर्स.